तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज भरपूर दिवसातून एक व्हिडिओ काढतो आणि टेन्शनच्या यात तर मागच्या व्हिडिओमध्ये पण एका भावाने कमेंट केला होता का भाऊ तुझं घर दाखव, आणि आज तशी संधीसुद्धा आली। तर घरातले पसारा झाला त्यामुळं विचार केला का आज घराची साफसफाईचा व्हिडिओ काढू। तर पहिले तुम्हाला पूर्ण घराचं तर आता आजची डायरेक्ट आमच्या बेडरूमचाच व्हिडिओ काढू, कारण त्या साईडला हॉल आहे आणि या साईडला बेडरूम आणि तिकडं बघू शकता किचन आहे। आणि मला कसं माहिती आहे का, घर साफसफाई असणे स्वच्छ असलं तर मला चांगलं वाटतो, कारण कचरा बरोबर दिसत कधी कोण येतो पाहुणे तर बरं नाही वाटत, त्यामुळे घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं। आणि इकडं बघू शकता कसा जो किचन आहे, किचनच्या ह्या बाटल्या आहेत, या हे काय मांडण आहे आणि इथं पण एक मांडण आहे, त्यात कचरा कवाडा भरून ठेवलेला आहे। आणि हे इथं पण म्हणजे पूर्ण घरात बघितलं तर इकडं तिकडं बघा कसं खिडक्यासुद्धा नाही सोडल्या। आणि या साईडला इकडं बाथरूम आणि हा आमचा बेडरूम। आणि हे बघा कशी शेंगदाणा काय चना बिना खात राहते ती म्हशी साफ। तर आमचे नानू पण आलेले आहे साफसफाईला, हात बोट लावायला। बघा कशी शेंबडी आता काय घेऊन आली काय माहिती। तर आता तुम्हाला पूर्ण घराची साफसफाई करताना व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत। तर पहिले हा कोपरा बघू साफ करून, तर नंतर बेड साफ करू, नंतर किचनमध्ये जाऊ। तर बघू शकता इथं एका खुर्चीवरून बघा जेवढा सामान निघाला, एअरफोन आहे, कोलगेट आहे, कैची, म्हणजे पूर्ण खुर्ची भरलेला होता। आता बघा कसं, आणि वया बिया समजा आवड होत्या। या दोघीजणी बसल्या फक्त खायला, वया मदत करत नाही।
तर तर आता झालेलं आहे इथलं साफसफाई आणि थोडं इथलं बाकी आहे. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दुसरा हॉलचा आणि किचनचा दाखवतो. आता वाजले काहीतरी वाटतं 1 तास झाला एवढं सफाई. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दोन्ही आता दाखवतो. आता सध्या टाईम नाही तेवढा. तर फायनली आता हातपाय धुवून घेऊया. हातपाय पण कसे म्हटले आणि घाल पण भरपूर निघाले. तर सगळी तर आता फायनली झालेलं पूर्ण रूम साफ. ही नानो आणि त्याच्यामुळे हिने मला सपोर्ट केला, त्यामुळे थोडा हेल्प झाला. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.